शिक्षक मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे पुनश्च एकदा तुमचं माझ्या DK टीचर्स सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, शालेय पोषण आहार ऑनलाईन लेखापरीक्षण ही व्हिडिओ मालिका आपल्या चॅनलवर सुरू आहे। याचे आत्तापर्यंत 3 व्हिडिओज मी तुम्हाला दिलेले आहे। पहिला व्हिडिओ होता संपूर्ण ऑफलाईन रेकॉर्ड कसं करायचं, तो व्हिडिओ होता, जवळजवळ 24,000 लोकांनी पाहिलेला आहे। दुसरा व्हिडिओ ऑफलाईन रेकॉर्डवरून संपूर्ण ऑनलाईन माहिती कशी भरावी हा मोठा व्हिडिओ होता, पूर्ण याच व्हिडिओमध्ये मी कव्हर केलं होतं। आणि त्यानंतर आपण ऑनलाईन कामातले जे छोटे छोटे भाग आहेत त्याचे व्हिडिओ करायला सुरुवात केली होती। त्याचा एक काल व्हिडिओ मी दिला होता की शासन खाती भरणा करायच्या ज्या रक्कम आहेत, ग्रँट सरेंडर, ते कसं करायचं, त्याच्या बाबतीत कोणती काळजी घ्यायची, कोड कुठला वापरायचा, या बाबतीत तो व्हिडिओ काल मी दिला होता। आज सुद्धा आपण ऑनलाईन माहितीमधला एक छोटा भाग घेऊन आलेलो आहोत, ज्याच्यामध्ये अनेक शंका आपल्या सगळ्यांना आहेत। त्याचं नाव आहे डिटेल्स ऑफ स्टुडंट्स, म्हणजे नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणजे विद्यार्थी संख्या कशी भरायची प्रत्येक वर्षाची, आणि डिटेल्स ऑफ स्टॉक म्हणजे तांदूळ साठा वितरण या बाबतीत कशी माहिती भरायची। या दोन्ही ठिकाणी फक्त पहिल्या 2 वर्षातच प्रॉब्लेम आहेत, कारण पहिले 2 वर्ष हे कोरोनाचे होते, शाळा बंद होत्या, लॉकडाऊन चालू होता, तरीसुद्धा आपल्याला धान्य मिळत होतं। त्याचं वाटप कसं केलेलं आहे आणि त्यानंतर त्याचे लाभार्थी कसे काढलेले आहेत, विद्यार्थी संख्या, ताटांची संख्या कशी काढलेली आहे, हे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। मित्रांनो, हे सर्व व्हिडिओ मी खाली लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, हे व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहणार आहातच। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्याला एक मनापासून विनंती आहे, आपण जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशनसुद्धा ऑन करा। चला तर आजची माहिती घेऊया, तांदूळ साठा वितरण आणि विद्यार्थी संख्या म्हणजे ताटांची संख्या कशा पद्धतीने भरायची आहे। यासाठी मी जातो आहे आता क्रोम ब्राउझरमध्ये आणि इथं सर्चसाठी मी ती वेबसाईट टाकतो block.mahimdm2-scgc.co.in। या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला लॉग इनसाठीची विंडो आलेली आहे। मी इथं तालुक्याचा UDAS तालुक्याचा पासवर्ड टाकलेला आहे आणि लॉग इनवर मी क्लिक केलेला आहे। मित्रांनो, आता आपण इथं जाऊन काय करणार आहोत, ती माहिती घेणार आहोत की कशा पद्धतीनं हे भरायचं आहे। तत्पूर्वी मी तुम्हाला ऑफलाईन PDF दाखवतो, ज्या PDFमध्ये आपण हे दिवस आणि हे सगळे भरलेले इथं बघू शकता। ऑफलाईन PDFमध्ये आपण ही माहिती भरलेली आहे। 2020-21 हा जो कोरोनाचा कालावधी होता आणि 21-22 याच्यामध्ये आपण कोरडा शिधा वाटप केला होता, म्हणजे तांदूळ येत होतं ते वाटप केलेलं होतं। आता बऱ्याच जणांची शंका आहे की याचे हे दिवस तर तुम्हाला मिळत आहेत वाटप केलेले, मग 1 ते 5 1 ते 6 असतील ते दिवस तुम्हाला मिळत आहेत, पण हे लाभार्थी तुम्हाला मिळत नाहीत, कारण तुम्ही वाटप केलेलं आहे। त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या तुम्हाला 1 ते 5ची आणि 6 ते 8ची मिळत नाही। तर ही कशी काढायची, तर मित्रांनो या बाबतीत तुम्हाला मी एक सोपी ट्रिक सांगणार आहे। वाटप केलेल्या तांदळाचं जर विवरण तुमच्याकडे असेल तर त्यावरून तुम्ही तुमचे लाभार्थी कॅल्क्युलेट करायचे आहे। उदाहरणार्थ मी तुम्हाला आणखीन एक इथं गोष्ट दाखवतो। माझ्याकडं उपयोगिता प्रमाणपत्र आहे, जे की मी तालुक्याला सादर केलं होतं। जर बघितलं तर हे 20-21 मधलं उपयोगिता प्रमाणपत्र आहे, इथं बघा 20-21 मधलं, आणि याच्यामध्ये मी यावर्षी मी एकूण तांदूळ जो वाटलेला आहे तो इथं बघू शकता तुम्ही। यावर्षी वाटलेला तांदूळ इथं माझ्याकडे आहे, तो मी एवढा तांदूळ इथं एकूण वाटलेला आहे। एकच मिनिट, हे थोडं मोठं झालं, इथं बघा, हा एकूण तांदूळ मी एवढा वाटलेला आहे, 1 किलो 805.4 एवढा तांदूळ मी इथं वाटप केलेला आहे या वर्षामध्ये 2020-21 मध्ये। आणि दुसरी एक गोष्ट यामध्ये आपल्याला साठ्याबाबत आलेली आहे, ती म्हणजे 20-21च्या शेवटी 3 महिन्याचा तांदूळ आला होता, तो एप्रिलमध्ये आला होता, डायरेक्ट एप्रिलमध्ये आला होता। तर हा तांदूळ आता इथं वर्ष संपलं 20-21 मार्चला, पण तांदूळ आला एप्रिलमध्ये, पण हा तांदूळ फेब्रुवारी म्हणजे मागील वर्षातील फेब्रुवारी मार्च या 2 महिन्याच्या प्लस पुढील वर्षातील एप्रिलचा होता। तर आता याचे डिटेल्स जर तुम्हाला मिळत नसतील एप्रिलचा कुठला, तर हा सरळ तांदूळ तुम्ही, किंवा आपण ॲक्च्युली तेच केलेलं आहे की हा सगळा तांदूळ आपण मागच्या वर्षीचाच म्हणजेच 20-21चाच म्हणून पूर्णपणे वाटप केलेला आहे, त्याचा 21-22शी काही संबंध नाही। त्यामुळे हा संपूर्ण साठा जो एप्रिलपर्यंत आलेला आहे तो 20-21चा म्हणूनच वाटप केलेला आहे, तो किती गेलेला आहे, 1805.4। आता यावरून आपल्याला लाभार्थी कसे काढायचे बघूया। त्यासाठी मी कॅल्सी वापरतो। आता इथं बघा, मी तांदूळ वाटप किती केलेलं आहे, 1804.5 एवढा तांदूळ मी वाटप केलेला आहे 1 ते 5 साठी। सिम्पली आता मला याला काय करायचं आहे, 0.100ने काय करायचं, याला भागायचं आहे, आणि टोटल जे आलेलं आहे 18,045 हे माझे
20-21चे लाभार्थी असणार आहेत. आता इथं बघू शकता तुम्ही, मी तेवढेच लाभार्थी इथं भरलेले आहेत या याच्यामध्ये. बघा इथं 18,054 एवढे माझे 1 ते 5चे लाभार्थी म्हणजेच ताटांची संख्या आलेली आहे. याच पद्धतीनं तुम्ही 6 ते 8ला किती तांदूळ वाटप केला त्याचंसुद्धा कॅल्क्युलेशन करू शकता. समजा तुम्ही 6 ते 8ला तांदूळ वाटप केलेलं आहे 1000, आता हे घालवतो मी, 1201.500 1201.500 किलोग्रॅम तांदूळ तुम्ही 6 ते 8साठी त्या वर्षात वाटप केलं आहे. सिम्पली याला तुम्ही 0.150, कारण एका विद्यार्थ्याला 6 ते 8च्या 150 ग्रॅम तांदूळ आपण वाटतो, त्याला भागा 150ने किती आली 1010, म्हणजे 1010 ही तुमची 20-21च्या 6 ते 8च्या विद्यार्थ्यांच्या ताटांची संख्या आलेली आहे. तर या पद्धतीनं तुम्ही कोणताही जास्त स्ट्रेस न घेता तुम्हाला काय करायचं आहे, हे वाटप इथं ताटांची संख्या काढायची आहे. तर या पद्धतीने तुम्ही पुढच्या वर्षाची सुद्धा काढायची आहे आणि तुम्ही लाभार्थी भरायचे. तर ही महत्त्वाची तुमची अडचण होती की लाभार्थी संख्या कशी भरायची. आता हेच तुम्ही काय करायचं आहे, ऑनलाईनला कुठं भरायचं आहे. जर आपण ऑनलाईनला गेलो, इथं आपण आता ऑनलाईनला जाऊया. इथं समजा मी आता एक शाळेचा इथं कोड टाकतो, ओके, आणि प्रोसीड करतो. आणि इथं आपण आता जाणार आहोत डिटेल्स ऑफ स्टुडंट्समध्ये. इथं बघा, इथं माझा कर्सर हलतो आणि पहिल्या वर्षी 20-21ला इथं आपल्याला ही संख्या नोंदवायची आहे. किती आहे ती वाटप केलेल्या तांदळावरून ही संख्या 1 ते 5ची काढून नोंदवायची. आता ही शाळा वेगळी आहे त्यामुळे इथे संख्या तुम्हाला वेगळी दिसते. आणि महत्त्वाचं मला सांगायचं आहे तुम्हाला यामध्ये की बरेच लोक इथं कन्फ्यूज करतात की पट माझा 17 आहे, कामाचे दिवस एवढे आहेत, तर एवढं गुणिले एवढं तेवढीच ताटांची संख्या यायला पाहिजे. तर असं काही नाही. तुम्ही जेवढा वाटप केलेला आहे तांदूळ त्याच्यावरच ही ताटांची संख्या काढा. पटाशी त्याचा कोणताही सहसंबंध जोडू नका, कारण पट हा आपला दरवर्षी किंवा दर महिन्याला बदलत राहतो, वर्षभर एकच नसतो. इथं मात्र कमाल पट लिहायचा आहे. तुमच्या वर्षातला ज्या महिन्यात जादा पट होता तो पट लिहायचा आहे आणि ताटांची संख्या मात्र वाटप तांदळावरूनच काढायची आहे. ही पहिल्या 2 वर्षासाठीचीच फक्त प्रॉब्लेम आहे, ते तुम्ही करायचं आहे. तर मित्रांनो, डिटेल्स ऑफ स्टुडंटमध्ये हा प्रॉब्लेम होता तो तुम्हाला दाखवलेला आहे. आणि डिटेल्स ऑफ स्टॉकमध्ये आपण बघूया. आता जिथं कोरोना कालावधी होता, डिटेल्स ऑफ स्टॉकवर जाऊया. पहिल्या वर्षी, तर पहिल्या वर्षीचं वाटप तांदूळ तुम्ही कसं काढलेलं आहे, उपयोगिता प्रमाणपत्रावरून तुम्ही काढलेलं आहे किती तांदूळ एकूण तुम्ही वाटलेला आहात. आणि एप्रिलपर्यंत आलेलं तांदूळ सगळं तुम्ही 20-21मध्ये दाखवायचं आहे आणि त्यानंतर आलेलं तांदूळ हे सगळं 21-22मध्ये दाखवायचं. तर मित्रांनो, ही शंका होती तुमची की लाभार्थी संख्या, ताटांची संख्या कोरोना कालावधीतली कशी काढायची आणि डिटेल्स ऑफ स्टॉक कसा नोंदवायचा. तर परत एकदा सांगतो फास्टमध्ये की 20-21मध्ये जेवढा तांदूळ तुम्ही वाटलेला आहात 1 ते 5ला त्याला 0.100ने भागा. आलेली संख्या ही तुमची ताटांची संख्या असेल. आणि त्याच वर्षामध्ये 6 ते 8ला जेवढा तांदूळ वाटलेला आहे त्याला 0.150ने भागा. आलेली संख्या ही ताटांची संख्या ही 6 ते 8साठी असेल. याच पद्धतीत तुम्ही करायचं आहे. मित्रांनो, आणखीन एक आता जाता तुम्हाला सांगतो की बघा, जेव्हा तुमच्या एखाद्या वर्षामध्ये समजा आपण इथं पुढं जाऊया, आता हे वर्ष आहे माझं 22-23. आता 22-23मध्ये सर समजा तुमच्याकडे शिल्लक तांदळापेक्षा जर वाटप जास्त झालं, लाभार्थी जास्त झाले, तर इथं अखेरच्या शिल्लक तांदळामध्ये तुमची मायनस येते. इथं मायनस संख्या येते आणि मायनस संख्या आल्यावर हे वर्ष सेव्ह आणि प्रोसीड होत नाही. मग काय करायचं, जितका तांदूळ तुमचा मायनस येतो तितकाच तांदूळ तुम्ही इतर शाळांकडून घेतला असा दाखवायचा. आता इथं बघा मी 8.200 दाखवलेलं आहे. का दाखवलं ते दाखवतं. तर मी इथं बघा हे घेतलेला तांदूळ इथं एकदा काय करतो, 0 करतो. त्यामुळं काय होते बघा, इथं डिलीट करतो घेतलेला तांदूळ. आता इथं काय झालेलं आहे बघा, इथं हे लाल झालेलं आहे आणि NA आलेलं आहे. इथं म्हणजे इथं हे मायनस आलेलं आहे. इथं आता समजा मी 0 टाकतो, इथं बघा हे मायनस आलं. आता माझा प्रॉब्लेम हा होतो की हे पेज माझं काय होणार नाही, सेव्ह होणार नाही इथं मायनस आल्यामुळं. का हे असं झालं, कारण एकूण तांदूळ माझा मागील शिल्लक 81.8 आला 200, एकूण झाला 290, पण मी वाटप केला हे एकूण झाला 281 या दोघांची बेरीज आणि वाटप केला मी 290, म्हणजे जो तुटवडा आला 8.200चा तो मायनसमध्ये गेला आणि मायनस गेल्यामुळं हा सेव्ह होत नाही. तर काय करायचं, हा एवढाच मायनस तुम्ही कुठं नोंदवायचा आहे, उसनवार घेतलेल्या ठिकाणी नोंदवायचा आहे.
आता हे मी तुम्हाला नोंदवून दाखवतो, म्हणजे तो तांदूळ इथं खाली 0 झालेला तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, बघा इथं मी 8.200 इथं मी काय करणार आहे, नोंदवणार आहे. 8.200 इथं नोंदवल्याबरोबर इथं 0 झालेला तुमच्या लक्षात येईल. इथं बघा 0 झालेला आणि हे आता माझं सेव्ह अँड प्रोसीड होईल. ठीक आहे, आता मी हे सेव्ह अँड प्रोसीड करतो आणि पुढचा आणखीन एक तुम्हाला मुद्दा सांगतो. सेव्ह अँड प्रोसीड हे 22-23चं आहे. आता 23-24मध्ये जाणार आपण सेव्ह अँड प्रोसीड. आता तिकडं 0 झाल्यामुळे इथं सुरुवातीची शिल्लक काय आलेली आहे, ऑलरेडी इथं 0 आलेली आहे, कारण आपण तिथं 0 केलं मायनस. आणि समजा इथं तुमच्याकडं आता काय झालेलं आहे, 300 किलो तांदूळ या वर्षात प्राप्त झालेला आहे. तर आता मागील वर्षात जो तुम्ही उसनवार दाखवला होता इथून शारागड, तो तुम्ही देणार असाल 8.200, तर इथं नोंदवायचं आहे. पण परत इथं तुमचं मायनस येत असेल तर तो मायनस पुढच्या वर्षी, म्हणजे पुढं ते जेव्हा तुमचा स्टॉक येईल त्याच्यातून तुम्हाला जर वजा करण्याच्या सूचना असतील, घेतलेला तांदूळ तुम्ही आलेल्या तांदळातून द्यावा अशा सूचना असतील, तर तुम्ही इथं ते नोंदवू शकता. पण आम्ही तसं करत नाही. उसनवार हा लोकसहभाग दाखवतो, त्याचा परत कुठंही आलेल्या स्टॉकमधून आम्ही तो देण्याच्या भानगडीत पडत नाही, जेणेकरून हिशेबात कोणताही प्रॉब्लेम येत नाही. तर मित्रांनो, ह्या एक काही ठिकाणी हा मुद्दा आहे की तिथं ते लोक उसनवार दिलेला तांदूळ परत आलेल्या स्टॉकमधून वजा करतात. त्यांच्यासाठी ही फक्त आहे, जे करत नाहीत त्यांनी ही सूचना लक्षात घ्यायची गरज नाही. तर या व्हिडिओमध्ये आपण 3 गोष्टी पाहिल्या. लाभार्थी कसे लिहायचे, विद्यार्थी संख्या कशी लिहायची, वाटप तांदूळ कसा लिहायचा आणि मायनस आल्यानंतर काय करायचं. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती होती. ऑनलाईन ऑडिट पूर्ण करत असताना ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा. अजूनही काही शंका असतील या बाबतीत तर त्याही कमेंटमध्ये टाका. तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओ यापुढे येणार आहेत. याचा पुढचा आणि शेवटचा व्हिडिओ असणार आहे PDF. ऑनलाईन हे काम आपलं सगळं झाल्यानंतर फायनल सबमिट करत असताना इथं जी आपल्याला PDF अपलोड करायची आहे, ती PDF कशा पद्धतीने अपलोड करायची हे आपण पुढच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत.